नमस्कार शंतनू, तुमच्या बाईला येऊन खूप छान वाटलेलं आहे. बरं झालं आलात तुम्ही. येस, त्याच्यामुळे मला असं वाटलं की बाईला आल्यावर शंतनूशी गप्पा व्हायलाच पाहिजे. त्यामुळे मला वाटलं की तू एक प्रथित यश गायनेकॉलॉजिस्ट आणि सर्जनशील लेखक या दोन संदर्भामध्ये जरा स्त्री प्रश्नाविषयीच बोलूया. कारण आपला मिळून सगळ्या वेळेचा फोकस तुला माहिती आहे. तर मला असं वाटलं की एक तर आपण मागे बोललो होतो पुरुषवाचमध्ये लेखन करण्याविषयी. जेव्हा तुझ्याकडे स्त्रिया येतात पेशंट म्हणून, तर त्यांच्या नवऱ्यांचं एकूण काय असतं त्या सगळ्या विषयी, म्हणजे बाळंतपण या प्रोसेसमध्ये, तर त्याविषयी जरा मला सांगशील. जे असं पूर्वी होतं की बाळणपणात किंवा एकूणच बायकांच्यात लक्ष घालणं म्हणजे कमीपणाचं आहे, असं आता राहिलेलं नाही. अगदी खेड्यापेड्यात सुद्धा हा बदल आपल्याला दिसतो. म्हणजे नवरे त्यांच्या सगळ्या त्या प्रोसेसमध्ये ट्रीटमेंटच्या आणि याच्यात रस घेतात आणि मधून अधून का होईना पण मला असा एखादा माणूस भेटतो की जो मला म्हणतो की मला डिलिव्हरीला हजर राहायचंय, तर राहता येईल का वगैरे. पण खरं तर मी फार एनकरेज करत नाही. याची अनेक कारणं आहेत. पहिली गोष्ट अशी आहे ना की डिलिव्हरीची ही प्रोसेस ही खूप हिंस्त्र आहे. नैसर्गिक आहे पण ती खूप हिंस्त्र आहे आणि त्याची सवय नसते. घरात बाळंतपण जेव्हा व्हायची ना त्यावेळेला घरातल्या सगळ्या बायकांना आणि बहुतेक पुरुषांना काय चाललंय याची जाणीव असायची. पण आता बायकांनाच माहित नसतं की व्हॉट टू एक्सपेक्ट. कारण बाळंतपण बंद दाराआड होतात. काही वेळेला सीझर होतं तेव्हा तर काही कोणी जाण्या येण्याचा प्रश्नच येत नाही, असं होतं. सो ऑल ऑफ अ सडन वेन अ यंग पर्सन इज एक्सपोज टू अ वुमन इन लेबर, त्याला तो सायकोलॉजिकल शॉकच असतो एक प्रकारचा. आणि ब्लिडिंग होतं, पेन असतं, खूप घाई गडबड गोंधळ असते. त्यात कोणी बेशुद्ध वगैरे पडला तर आणि when you are unaccustomed to all that, even as a medical student, तुम्ही विचारा सगळ्यांना, जेव्हा फर्स्ट टाइम लेबर बघितलं जातं ना तेव्हा एव्हरीबडी इज शॉक्ड इन स्पाइट ऑफ द फॅक्ट की त्याच्या आधी गेली सगळी पडवलेली असते. पण आम्ही पडत मूर्खच असतो. त्यामुळे इफ ऍक्च्युली अ मॅन वॉन्ट्स टू पार्टिसिपेट इन वुमेन्स लेबर, त्याचे व्यवस्थित ट्रेनिंग घ्यायला पाहिजे, त्याचं आधी मनाची आणि शरीराची तयारी करायला पाहिजे. अशा सगळ्या प्रोसेस मधनं जाण्याची सुविधा नाहीये. कारण परदेशी याच्यामध्ये बऱ्यापैकी होतो. पण तुला असं वाटतं की त्यांनी नक्की पॉझिटिव्ह परिणाम होईल? म्हणजे डिपेंड्स ऍक्च्युली, कारण इट इज वन वे ऑफ बॉन्डिंग. त्यामुळे पूर्वी जे काम आया आणि दाया करायच्या त्याच्यामध्ये नवऱ्याचा सहभाग असल्याने वाईट काहीच नाहीये, झालं तर फायदाच होईल. पण त्यासाठी त्या पद्धतीचं ट्रेनिंग आणि असं सगळं असणं आवश्यक आहे. इट कॅनॉट बी अ ऑल ऑफ अ सडन डिसिजन ऑन द स्पर ऑफ द मुवमेंट की किंवा काहीतरी आपण नॉव्हेल्टी बघायला जातोय, जगावेगळं काहीतरी बघायला जातोय, हा, किंवा तो आपला अधिकारच आहे, असं नाही. इट इज नॉट ऍज इझी एज दॅट असं मला वाटतं. आणि बायकांच्या संदर्भामध्ये हे जे मुलगाच पाहिजे आणि आता ज्या सगळ्या सोनोग्राफीवरती सगळं लक्ष ठेवणे वगैरे, या सगळ्याचं ग्रामीण भागात काय आहे? पहिली गोष्ट अशी आहे की त्या पीसीपीएनडीटी कायद्याचा ज्या काय पद्धतीने सरकारने वापर केला तो परिणामकारक ठरला हे मान्यच करायला. कारण आता विचारणाच बंद झाल्या. लोक विचारायला यायची पूर्वी, आता अगदी क्वचित कधीतरी कोणीतरी तो मुद्दा काढतं आणि माझं ठरलेलं उत्तर आहे की तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका असं मी त्यांना सांगत असतो. पण मुळात विचारणाच कमी झाल्या, हे मोठं यश आहे सरकारी यंत्रणेचं. जेव्हा ज्या पद्धतीने तो कायदा अंमलात आणण्यात आला ना त्याच्यामध्ये खरं सांगायचं तर ओल्याबरोबर सुकं जळतं म्हणतात ना, तसं खूप चांगल्या चांगल्या डॉक्टर्सना आणि पेशंट्सना सुद्धा त्यातनं त्रास झाला. म्हणजे पेशंट्सना त्रास अशामुळे झाला की अबॉर्शन विच वॉज अ वुमेन्स राईट, इट स्टील इज, तो अधिकार आहे, पण तो बरेचदा नाकारण्यात आला. विशेषतः पहिली मुलगी असेल तर सोनोग्राफीच वेळेवर करून मिळणं दुरापास्त झालं, कारण आमच्यावर नजर आहे आणि हे पालट आम्हाला नको असं. आणि दुसरा म्हणजे 2 मुली असतील तर मग तर काय विचारायलाच नको. बियॉन्ड 12 वीक जेव्हा सेक्स सिलेक्शन पॉसिबल आहे, इझिली पॉसिबल आहे थ्रू सोनोलॉजी, त्याच्यानंतर तर अबॉर्शन्स बरेचदा नाकारली गेली. मी सुद्धा केलं, कारण ते नसत्या कटकटी कशाला पाहिजे. आणि हाऊ एम आय रिस्पॉन्सिबल फॉर समवन एल्सेस अनवॉन्टेड प्रेग्नन्सी? इट इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी.
या भावनेतनं का होईना, पण त्याचं काही चांगल्या पेशंट्सना सुद्धा भरपूर त्रास झाला त्याचा. पण जे काय झालं ते, ती मागणी खूप कमी झाली. पण हे टेक्निकली झालं, म्हणजे या सगळ्या मानसिकता बदलते असं वाटतंय थोड्याफार प्रमाणात बदलते. कारण 2 मुलीवाली जोडपी खूप आहेत. उलट एका मुलावर किंवा मुलीवर ऑपरेशन करून घ्यायला लोक येतात आणि मला त्यांना सांगावं लागतं की आवाज जरा विचार करा, तुम्ही इतकी गडबड करू नका. यू हॅव द राईट टू डिसाइड द नंबर ऑफ चिल्ड्रन दॅट यू विल बिगेट. पण तरी सुद्धा एकाला दुसरं भावंड पाहिजे. सिंगल चाइल्डचे पण प्रॉब्लेम्स असतात. आणि भारताचा जनन दर तुम्ही वाचलं असेल 2 वरती आलेला आहे. हा नॅशनल आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं की देअर वर पॉकेट्स विथ काही ठिकाणी 2 होता, 2.1 होता. आता नॅशनल नेट रिप्रोडक्टिव्ह रेट 2 आहे, विच इज नॉट इव्हन रिप्लेसमेंट लेवल. रिप्लेसमेंट लेवल इज 2.1. तर 0.1 जास्तीचा अशासाठी आहे की देअर इज ऑलवेज सम मॉर्टॅलिटी इन द यंग एज. काही मुलं दगावतात, ऍक्सिडेंट्स होतात, त्याचा मेकअप करण्यासाठी तो आहे. बट वी हॅव अचीव्ड दॅट. आणि विदाउट कोर्सिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रोग्राम. एकीकडे ती खरं शोकांतिका अशी आहे की आर्थिक इतकं वाईट झालेलं आहे म्हणजे ग्रामीण भागात की जास्त मुलं असणं परवडतच नाही अशाही लेवलमुळे झालेलं आहे. म्हणजे मिक्स आहे. देशप्रेमापोटी काही लोक मुलं कमी ते नाहीच म्हणते मी. जेव्हा ते कुटुंबाला पटतं, आपल्या आनंदासाठी कमी मुलं फायद्याचं हे जेव्हा पटतं तेव्हाच करतात. आणि ते थँक्स टू महागाई असं म्हणते की ते एका अर्थाने निगेटिव्ह आहे की एवढी सगळी महागाई झाली आहे. इट इज नॉट ओनली महागाई, पण तुम्हाला जी लाईफस्टाईल पाहिजे आणि जे डेव्हलपमेंट इंडायसेस सगळं पाहिजे बदललेले आहेत ना, त्याचा हा परिणाम. इट इज ऑलवेज सेड आणि जगभर हे अभ्यास आहेत, डेव्हलपमेंट इज द बेस्ट कॉन्ट्रासेप्ट. म्हणजे मुसलमान लोकांना जास्त मुलं होतात, नाकारण्यात काहीच अर्थ नाही, हे सत्यच आहे. पण त्यांना जास्त मुलं का होतात? त्यांना कमी मुलं होण्यासाठी त्यांची प्रगती करणं, आर्थिक आणि सामाजिक, हा उपाय आहे. कोर्सिव्ह ऍक्शन हा उपाय नाही. त्यामुळे मी तर म्हणतो की मुसलमानांना जास्त मुलं होतात हा ढळढळीत पुरावा आहे की या ज्या काही सगळ्या पॉलिसीज इम्प्लिमेंट झाल्या त्याचे डेव्हलपमेंट नाहीये. आणि हिंदूंना कमी होतात कारण त्यांच्यापर्यंत हे प्रगतीचे फायदे पोहोचले. हा खूप महत्वाचा फरक आहे. पारसीज बघा ना, इट्स अ ड्विंडलिंग पॉप्युलेशन बिकॉज दे आर रिच आणि त्यांचे खूप सारे सोशल हे असे आहेत रचना की त्यांनी फार रेडिली कॉन्ट्रासेप्शन एक्सेप्ट केलं. आणि ऑफकोर्स देर आर अदर थिंग्स. म्हणजे याच्यामध्ये फर्टिलिटी कमी होणं हा कितपत फॅक्टर धरशील तू? म्हणजे एकूण कमी झाली असं जे म्हटलं जातं, म्हणजे मुलं होण्याची क्षमता नैसर्गिकरित्या कमी झाली. नैसर्गिक म्हणजे ऑब्झर्व, नैसर्गिक म्हणायचं का काय माहिती नाही. व्हेन यू यूज कॉन्ट्रासेप्शन व्हॉट यू सी इज द अचीव्ड फर्टिलिटी. नैसर्गिक फर्टिलिटी नाहीये. नैसर्गिक फर्टिलिटी कमी झाली असं लोक म्हणतात की पोल्युशनमुळे स्पर्म काउंट कमी झाला किंवा मुलींचं लग्नाचं वय वाढल्यामुळे दे गेट मॅरिड ॲट द एज ऑफ 28. आणि अशा काही कंडिशन्स असतात की विच वर्सन आफ्टर दॅट पर्टिक्युलर एज. त्यामुळे हे काही प्रमाणात खरं आहे, बट दॅट इज नॉट द फॅक्टर रिस्पॉन्सिबल टू गेट द नेट रिप्रोडक्टिव्ह रेट डाऊन. नेट रिप्रोडक्टिव्ह रेट डाऊन कशामुळे झाला तर भारतीय जनमानसाने कमी मुलं हे आपल्या फायद्याचं हे मनोमन स्वीकारलं आणि ते अंमलात आणलं. चांगली मोठी गोष्ट आहे अक्षरशः. याच्यामध्ये स्त्रियांची मानसिकता किती बदलली? म्हणजे एकूण बाळंतपण किंवा मूल होणं हे सगळं माझा अधिकार आहे अथवा मी ठरवलं पाहिजे अशा पद्धतीने आहे का अजून स्त्रिया अगतिक आहेत बऱ्यापैकी? अगतिक तर नाहीये, पण शेवटी कुटुंब म्हटलं की जसं आपण म्हणतो तसं सगळ्यांचीच मतं विचारात घ्यावी लागतात. त्यामुळे त्या नवऱ्याला विचारतात, सासूला विचारतात, अजून कोण पीर जावा कोण असले त्यांना विचारतात आणि मगच ते घेतात. पण बऱ्याच प्रमाणात तो निर्णय अंतिमतः त्या जोडप्याचाच असतो. आणि त्या बाईचा सुद्धा अगदी काही नवऱ्याला न विचारता पण निर्णय घेत नाही. पण ते डिस्कस विथ इच अदर की हे प्रेग्नन्सी राहिली आहे, अर्ली प्रेग्नन्सी आहे, आपण कंटिन्यू करायचं का टर्मिनेट करायचं, असं ते आपापसात बोलतात आणि मग दे गिव्ह देअर फायनल वर्डिक्ट काय असेल. So which is a good thing. Actually, men's participation in contraception हे खूप महत्वाचं. त्याच्याशिवाय तुम्ही इफेक्टिव्हली कॉन्ट्रासेप्टिव्ह प्रोग्राम वापरू शकत नाही. म्हणजे हे सगळं यश आहे, चांगलं आहे वगैरे ठीक आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की बहुतेक सारे कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड जे आहेत, एस्पेशली द टर्मिनल मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन इज ट्युबेक्टमी. बायकांचं ऑपरेशन. कुटुंब कल्याण म्हणजे काय तर बायकांचं ऑपरेशन.
विच शुड नॉट हॅव बीन द केस. आयडियली बदललंय का म्हणजे थोडा तरी शिफ्ट वर्षातनं 2-3 ऑपरेशन्स मी करतो पुरुषांची, तेव्हा मी महिन्यातनं ज्या वेळेला एक 15-20 ऑपरेशन्स महिलांची करत असतो. आणि कॅम्प्स होणं वगैरे असं असतं ग्रामीण भागात आता? कॅम्प्स, महिलांचे कॅम्प्स होतात, पुरुषांचे कॅम्प्स अगदी क्वचित कधीतरी, पण महिलांचे कॅम्प्स होतात. आणि कॅम्प सिस्टीम मध्ये म्हणजे टू टेल यू व्हेरी फ्रँकली इट इज नॉट अ व्हेरी गुड सिस्टीम, पण कामच एवढं आहे की ते त्या पद्धतीने केल्याशिवाय त्याला पर्याय रिझल्ट येतोय म्हणजे निदान. हो, म्हणजे ऍटलीस्ट दे रीच द शेवटी असं आहे की यू हॅव लिमिटेड नंबर ऑफ सेंटर्स विच कॅन परफॉर्म दॅट सर्जरी, लिमिटेड नंबर ऑफ सर्जन्स हू कॅन डू इट. सो ऑब्व्हियसली द सर्जन कांट गो फ्रॉम हॉस्पिटल टू हॉस्पिटल डुईंग दॅट. सो द पेशंट्स आर कलेक्टेड टुगेदर आणि ते केलं. आणि जे ग्रामीण भागात म्हणजे असं थोडं छळ होणं बाईचा आणि मुलगी झाली तर छळणं हे दिसतंय अजून. हो, दिसतं. आणि पण बरेचदा ना मला असं वाटतं की त्या बायकांनीच हे मनात फार घेतलेलं असतं की आपण मुलगा दिला पाहिजे कुटुंबाला, त्यांच्याच मनावर हा दडपण असतं. म्हणजे कित्येकदा असं होतं की ऑपरेशन झालेलं आहे ते रिव्हर्सल साठी येतात, म्हणजे काहीतरी कारणाने ते मूल दगावतं किंवा दोन्ही मुलीच आहेत, आता घरचे मागे लागले, त्यावेळेला सगळ्यांनी मान्य केलेलं असतं ऑपरेशन करायचंय म्हणून, सह्या असतात. पण मग घरी गेल्यानंतर काहीतरी छळ होतो, टोमणे मारले जातात, मग देन ते कम बॅक. त्यांना मी विचारतो की परत मुलगी झाली तर आर यू विलिंग टू एक्सेप्ट अ थर्ड गर्ल चाइल्ड? मग त्या गडबडतात. म्हणजे त्यांना असं वाटत असतं की असं कसं होईल, म्हणजे हा असं काहीतरी पहिल्या 2 मुली झाल्या म्हणजे आता मुलगाच होईल किंवा असं. पण त्या बायकांच्या मनावरती हे दडपण असतं की ही आपलीच जबाबदारी आहे. त्यांना जर का असं सांगितलं ना की हे हाऊ इज इट युअर रिस्पॉन्सिबिलिटी, तुम्ही स्वतःला जबाबदार का धरताय? तू ते सांगतो XY क्रोमोझोम आणि नवरा कसा जो त्यांना एसटी स्टँडवर पण पाट्या लावलेल्या आहेत. म्हणजे नाही इन द सेन्स की डॉक्टरने म्हटलं की अजून वेगळं पडतं हो, किंवा त्या नवऱ्याशी बोलणं किंवा नाही म्हणजे शेवटी मग तू जर असं म्हटलं तर तू सगळं सांगतो काय ते त्यांना सगळं माहिती असतं, बट दे वॉन्ट टू टेक दॅट चान्स. आणि तो जो काय 50% चान्स आहे त्याला आपण जबाबदार आहोत असं त्या बाईला वाटत. ते जाण्याच्या दृष्टीने म्हणते मी की ऍज अ कॅम्पेन ते एसटी स्टँड वर तर ठीक आहे, डॉक्टर म्हणून तू त्या नवऱ्यालाही समजावून सांगणं की नाही तुमच्यामुळे झालाय समजा मुलगी झाली तर ऍक्च्युली असं मी म्हणत नाही, कारण तसं नाहीये. पण असं जे म्हणजे नॉट इज द हजबंड रिस्पॉन्सिबल नाही, म्हणजे कसं नाही एक्झॅक्टली की म्हणजे का नाही तो अट्रॅक्ट झाला वगैरे हे सगळं ठीक आहे. इट इज अ चान्स इव्हेंट, बरोबर. त्यामुळे यू शुड नॉट बी होल्डिंग एनीबडी रिस्पॉन्सिबल. पण माझं म्हणणं पण हा चान्स आहे हे मी नक्की सांगतो. बाईला तरी नक्की जबाबदार हे तर डॉक्टरांनी सांगितलं आणि ते तू कॅम्पेनचा भाग म्हणून करतोस असं मी म्हणते. नक्की. कारण मला ते थोडं एक ग्रामीण भागामध्ये जरा जास्ती आहे, शहरी आणि ग्रामीण फरक ना आता असा विशेष राहिला नाही. म्हणजे मी बघतो ना की इव्हन म्हणजे द टाइप ऑफ मेडिसिन्स अँड द टाइप ऑफ मॅनेजमेंट दॅट वी ऑफर इज ऍट पार विथ एनी अदर अर्बन. फक्त म्हणजे तेवढे कॉस्ट इफेक्टिव्ह नाही होत, त्या गोष्टी राहतात. किंवा हे जे तू म्हणतोयस की बाळंतपणानंतर बाईची काळजी घेणं, मुलाची काळजी, याच्यात नवऱ्याचा सहभाग आहे का? म्हणजे समजा तू जे म्हणतो की बाळंतपणाच्या वेळेला तू नको म्हणतो कारण त्या काही काळजी, पण अशा पद्धतीने नवऱ्याने स्वतः कारण काय होतं, पहिली गोष्ट म्हणजे त्या कुटुंबीय उपलब्ध असतात, त्या आज्या म्हणा, मावश्या म्हणा, आई म्हणा, दे आर अवेलेबल. सो अँड इट इज देअर प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी. दुसरं म्हणजे नवरे बरेचदा आमच्याकडे तर मुंबईलाच असतात, त्यामुळे ते इट इज अ मनी ऑर्डर इकॉनॉमी. मनी ऑर्डर नाही, जीपे म्हणू आपण, पण इट इज दॅट. त्यामुळे दे आर दी अर्निंग मेंबर्स ऑफ द फॅमिली, सो दे आर युजली अवे फ्रॉम द फॅमिली. आणि काही वेळेला उलट दिसतं की दोघच जण आहेत, लांबून कुठनं तरी इथे येऊन राहिलेत, नोकरीच्या निमित्ताने राहिलेत, किंवा अगदी मजुरी करतो तो बिहारी मजूर आहे आणि त्याची बायको येऊन राहिली. अशा परिस्थितीत देन दे सपोर्ट देअर वाईफ अँड द चाइल्ड. सिंगल म्हणजे काय म्हणायचं, बरोबर. त्यामुळे पण ते सपोर्ट करतात. म्हणजे मला पण जरा कधी कधी आश्चर्य वाटतं, विशेषतः बिमारू राज्यांचं जी काय प्रतिमा आपल्या मनामध्ये आहे ती बघता, पण समाव इथे आल्यामुळे असेल किंवा परिस्थितीच्या रेट्यामुळे असेल,
कारण बदलतात. ते मला वाटतं परिस्थितीच्या रेट्याने, म्हणजे आपण पुरुषांनी स्वयंपाक करणं हो, असं जे हो, म्हणतो हो. ते श्रीमंत लोक नाहीच म्हणजे करत ना, नाही करत, हो. पण हे गरीब लोक हो, अगदी परिस्थितीच्या रेटाने पण करतात. रुटीन करतात, रुटीन रुटीन करतात. स्वयंपाक अगदी करतात. करतात. त्याच्यामुळे ते आहे त्याच्यामध्ये. हो, हो. त्याच्यामुळे मला असं म्हणजे आता पण हे प्रसूती आणि असं डॉक्टरच्या सगळ्या याच्याने बोललो, पण तू जसं ते नजरा नजर असं तुझं येणं की इकडे सामाजिक दृष्टीने बघणं, तिकडे साहित्यिक वगैरे, हो. असं जरा सांग की काय तुझ्या मनात कसं चाललं? म्हणजे जेव्हा पेशंट येतो काय होतं त्यावेळेला मी खरं तर वाट बघत असतो की हे नवरे लोक काय प्रश्न विचारतात किंवा ते काय म्हणतात. तर कधीतरी मला असं वाटलं होतं की कोणीतरी विचारेल की माझ्या काय तपासण्या नाहीत का, ओके एवढ्या त्या बाईच्या तपासण्या करतात. त्या पुरुषांना थोडं जलस पण वाटतं, चैन करतात बायका, फोटो बिटो काढतात, ते काय ते डोळा जेवण वगैरे हाणतात. आणि त्यामुळे अँड द हजबंड इज केप्ट आउट ऑफ द मोस्ट ऑफ द टाइम. पण एकदा असं झालं की एका माणसाने मला विचारलं की बाबा माझ्या काही नाही का तपासण्या. ऍक्च्युली दॅट सेट मी थिंकिंग असं. आणि नावही सांगायला हरकत नाही, सचिन थिटे म्हणून एक कार्यकर्ता आहे ऍक्च्युली, त्याचा मला एकदा फोन आला आणि तो एक्साइटेडली एकदम सांगत होता की डॉक्टर आम्ही प्रेग्नंट आहोत. आणि ऍक्च्युली दॅट वाज नारी समता मंच, आमचं नारी समता मंच मध्ये समजदार जोडीदार म्हणून प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये ही टॅगलाईन आहे की आम्ही प्रेग्नंट आहोत. हो बरोबर. तर मग मी त्याच्यावरती पण एक आर्टिकल लिहिलं होतं की मी त्याला एकदम मला ते खूप आवडलं की आम्ही प्रेग्नंट आहोत. आणि असे ते खूप खरं सेन्सिटिव्ह असतात पुरुष, म्हणजे जे म्हणतात ते विनेट, आणि ते बऱ्यापैकी या सगळ्या याच्यामध्ये. मग मी करतो आता काही वेळेला पुरुषांना पण सांगतो मग तुमच्या या टेस्ट करून घ्या. सी सर्टन इन्फेक्शन्स आणि सर्टन इनहेरिटेबल डिसऑर्डर्स या ऍक्च्युली दोघांच्या केल्या तर चांगलं, पण आमचं पण डोकं त्या दिशेने चालत नाही. आणि बाईला आम्ही सांगतो तू तंबाखू लावू नको, मिश्री लावू नको वगैरे वगैरे, पण ऍक्च्युली पॅसिव्ह स्मोकिंग हा पण त्याच्याबद्दल सहसा बोललं जात नाही. मग ते आमचं जे अँटीनेटल क्लास होता ना तेव्हा हे सगळं आम्ही सांगायचो, पण आता ते कोरोनाने ते सगळं बंदच पडलं. आता त्याचे युट्यूब व्हिडिओज केले छोटे छोटे, त्यामुळे आता ते पुन्हा सुरू होईल असं मला वाटत नाही. सगळ्यांना आम्ही आता युट्यूब चॅनल ओपन करून सांगतो हे बघा म्हणून. पण म्हणजे तुझं पुरुषांवरती कुठतरी लक्ष असतं चांगल्या अर्थाने म्हणते. आणि तुला कसं वाटतं की म्हणजे पुरुषांच्या अडचणी, इन्फर्टिलिटी सुद्धा जे येतात ना पूर्वीच्या काळी, आता मी 25 वर्ष झाली प्रॅक्टिस करतोय, देयर इज डेफिनेटली अ चेंज. आता ते पुरुष पटकन तपासणीला तयार होतात, बरोबर येतात, नाही तर पूर्वी यायचेच नाही. म्हणजे आम्हाला निरोप पाठवायला लागायचा किंवा ऍट टाइम्स आय हॅव टू यूज कोर्सिव्ह मेथड्स की मी सांगणार की आता मी या महिन्यात गोळ्या देतोय पण नेक्स्ट महिन्यामध्ये समजा तुमचे मिस्टर नाही आले तर मग आपण गोळ्यात ट्रीटमेंट थांबूया, तुम्ही डॉक्टर बदला, कारण मी याच्या पुढे नाही तुम्हाला मॅनेज करू शकतो. पण आता तसं होत नाही. मोस्ट ऑफ द टाइम्स इव्हन फर्स्ट व्हिजिटला सुद्धा हजबंड आर देअर, ते स्वतःची शारीरिक तपासणी पण करून घ्यायची तयारी असते आणि धातूचं तपासणी म्हणजे वीर्य तपासणी पण करून घेतात. त्यामुळे दे आर इन अ मोर कोऑपरेटिव्ह मोड. कारण आणि कोणी समजा काही विचारतं मी त्यांना म्हणतो की बाबा पोर तर तुम्हाला दोघांना म्हणाले. आणि असं नाही की त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले म्हणजे तुमचे नॉर्मल आहे तसं गृहीत धरता कामा नाही. वी शुड वर्क ऑन बोथ द ट्रॅक्स ऍट द सेम टाइम. सो युजली दिस इज एक्सेप्टेड. सो देर इज अ चेंज फॉर द बेटर असं मी म्हणेन. चांगली गोष्ट आहे. कारण आता तुझं ते पुस्तक जसं पाळीमेळी गुपचुळी आपण बघितलं की खूपच महत्वाचं आहे ना, की त्या पद्धतीने पाळीकडे ज्या पद्धतीने बघितलं जातं आणि एकूण सगळ्याच्या, तर तशाच अर्थाचं तुला काही पुरुष म्हणजे मुलगे जेव्हा पौगंडावस्थेत येतात किंवा असं त्यांच्याविषयी काही लिहावं असं मनात येतं. हो, म्हणजे असतात मुलांचे प्रॉब्लेम. मी तर नेहमी म्हणतो की त्या पोरींना पाळी येते फार भाग्यवान आहेत, कारण त्या निमित्ताने आई बापाला त्यांच्याशी काहीतरी बोलावं लागतं, आईला तरी निदान, किंवा शाळेत ते टीचर्स तरी कंपल्सरी काहीतरी. आता आजकाल ते जरा सगळं बदललंय त्यामुळे सांगतात ते, पण ते पोरं ना ते नुसती गावाला बैल सोडतात ना तसे सोडलेले असतात आणि त्यांचं एज्युकेशन हे त्यांच्या पिअर ग्रुप कडनं होतं. मग ती पोरं काय एकमेकाला जे काय सांगतात तोंडाला येईल ते सांगतात. आणि म्हणजे अर्थात मी त्या सगळ्या प्रोसेस मधनं गेलेलो आहे. आणि सो ते दादा किंवा सिनियर मित्र किंवा जोक्स मधनं वगैरे अशी. आणि आता आजकाल प्रत्येकाच्या हातात इंटरनेट आणि मोबाईल आलाय त्यामुळे त्याच्यावरनं.
प्रॉब्लेम असा आहे विशेषतः मुलांचा की चुकीच्या वयामध्ये चुकीच्या स्रोताकडून चुकीची माहिती ही इतकी सहज उपलब्ध आहे तर मी तर त्या नेटला आणि मोबाईलला सावध राहावंच म्हणतो. सो ऑल दॅट वी कॅन डू ॲज विथ द कन्सर्न फॉर द सोसायटी इज टू गिव्ह देम अ गुड ऑप्शन. कारण शेवटी निवड ज्याची त्यांनी करायची, पण पर्यायच उपलब्ध नाही असं होता कामा नये. सो मी काय केलं, युट्यूबवरती हे सगळे व्हिडिओज तयार केले, छोटे 2-2, 3-3 मिनिटाचे, आणि त्याच्यावरती कोण तुमचं ऐकतच नाही. आधी लोक टाइम किती आहे ते बघतात, मग ते व्हिडिओ जातात. त्यामुळे मग मी ते 2-3 मिनिटाच्या पेक्षा जास्त नाही. आणि हे सगळे प्रश्न की हस्तमैथुनाने लिंगाला वाकडेपणा येतो का, हात जाते म्हणजे काय होतं, हायजीन कसं मेंटेन करायचं, लिंगाचा आकार काय असायला पाहिजे, ताठरता येते म्हणजे काय होतं, हे जे काही त्या मुलांच्या मनामध्ये असतं. त्यामुळे ते किती वेळा हस्तमैथून केलं नॉर्मल असं सगळं असतं. सेक्शुअलिटी बद्दल की मला मुलांबद्दलच आकर्षण वाटतं तर मी काय करू, असे सगळे प्रश्न होते. आणि ते मी सगळे त्या युट्यूबवरती टाकले, तर त्याला खूप मुलं बघतात. त्याचं टायटल काय दिलं, कारण याची टायटल्स इतकी सुंदर असतात ना. ऍक्च्युली मी सुरू केला तो युट्यूब चॅनल डॉक्टर शंतनू अभ्यंकर या नावाने सुरू केला, आणि त्याच्यात मी टाकायचो टेक्निकल आस्पेक्ट, म्हणजे आमचे ऑपरेटिव्ह मधल्या रेअर सर्जरीज, किंवा मी एखाद्या परिषदेमध्ये जाऊन भाषण दिलं गायनेकॉलॉजी बद्दल तर ते टाकायचो. आणि ते कोणतरी आमचे मित्र विचारायचे, अरे तू काय बोललास, लिंक शेअर कर, की मी ते द्यायचो. त्यासाठी म्हणून ते सुरू केलं. हे मग त्याच्यात नंतर ऍड झाल्यामुळे त्याला वेगळं टायटल असं काही नाही दिलं. कारण मी विचार करते की त्याला तू काय टायटल दे, त्याच्यामुळे आता तू विचार कर. आणि सिरियसली म्हणजे जसं ते पाळीमिळी गुपचिडी इतकं अट्रॅक्टिव्ह आणि असं झालं ना, तसं काहीतरी मुलग्यांच्या बाबतीत खूप अट्रॅक्टिव्ह टायटल. आणि मग बघ म्हणजे ते आताही बघत असतील, कारण त्यांना क्युरिओसिटीज खूप असते. बघतात म्हणजे देर आर मोर दॅन 90 लाख हिट्स. हो या. सो पण म्हणजे मी तर म्हणतो की हा आकडा हा एक इंडेक्स आहे की या प्रकारच्या माहितीची किती गरज आहे. आणि डॉक्टर म्हणून किंवा एक समाजाचा विचार करणारा माणूस म्हणून आपण किती कमी पडतो. ऍक्च्युली लेसर द नंबर बेटर इट इज असं असायला पाहिजे, पण तसं ते नाही, तसं नाही होत. त्याच्यामुळे तो बघ म्हणजे तू आणि माझ्यामध्ये काय मी नुसतं खुर्चीत बसून कॅमेऱ्याकडे बघून बोललोय, त्याच्यात ना काही व्हिज्युअल्स आहे, मी काही ड्रॉइंग सुद्धा काही कुठलं वापरलं नाहीये. इट्स सो सिम्पल, म्हणजे मी बसल्या बसल्या केलेली गोष्ट आहे, पण त्याची किती गरज आहे हे लक्षात येतं. तसं ते दुसरं तुझं पुस्तक काय, संभोग का सुखाचा, तो ट्रान्सलेशन आहे ते. तर त्याच्यामध्ये कसं तुला म्हणजे काय रिस्पॉन्स मिळाला? त्याला रिस्पॉन्स चांगला मिळाला, पण मला माहित नाही का मिळाला. कारण त्याचं टायटल आहे संभोग का सुखाचा. लोकांना कदाचित असं वाटत असेल की हाऊ टू एन्जॉय सेक्स, तर तसं ते नाहीये. ऍक्च्युली ते पुस्तक आहे इव्होल्युशनरी बायोलॉजी बद्दल, आणि माणसाच्या लैंगिकतेची उत्क्रांती कशी झाली याबद्दल ते पुस्तक आहे. जॅरेड डायमंड म्हणून त्यांनी ते लिहिलेलं आहे, आणि ते अर्थात मी फक्त मराठी भाषांतर केलंय. पण खूप इंटरेस्टिंग प्रश्न त्याच्यामध्ये आहे की वाय डोंट मेल्स इन द स्पीसीज ब्रेस्ट फीड, असा एक प्रश्न. मॅमरी ग्लँड ब्रेस्ट कॅन्सर पुरुषांना पण होतो, क्वचित होतो पण होतो, पण बोथ आर इक्विप्ड विथ मॅमरी ग्लँड्स. तर मग फिमेल ऑफ द स्पीसीज दरवेळेला का ब्रेस्ट फीडिंग करते, अशा प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये शोधायचा प्रयत्न केलाय. आय वोंट से की ते दिलंय उत्तर. मेनोपॉज आहे तो पुरुषांमध्ये का नाही, बायकांच्या मध्ये का आहे, असा एक प्रश्न आहे. वाय आर मेन दी, म्हणजे बायका या बालसंगोपन करतात आणि पुरुष हा काय म्हणायचं कुटुंबाचं प्रमुख किंवा पालन पोषण भरण पोषण करतो, संरक्षण करतो, असं कुठनं डेव्हलप झालं. व्हॉट आर द इव्होल्युशनरी आहे. माकडांमध्ये काय दिसतं, एप्स मध्ये काय दिसतं, आणि त्यातलं माणसांमध्ये काय दिसतं. ओव्ह्युलेशन म्हणजे वाय सेक्स फन याचं टायटल मागचं इंगित हे आहे की ह्युमन्स आर द ओनली स्पीसीज विच हॅव सेक्स फॉर रिक्रिएशन अँड नॉट जस्ट फॉर प्रोक्रिएशन. केवळ संतती संभव आहे म्हणून संभोग आहे असं नाही, तर मजा म्हणून सुद्धा आहे. तर हे कुठनं आलं असं आहे की ओव्ह्युलेशन कधी होतं हे बाकी सगळ्या प्राण्यांना कळतं, हीटवर आले वगैरे असे शब्द. तर तसं काही माणसांच्या मध्ये होत नाही. सो दिस इज अ हिडन ओव्ह्युलेशन.
हे कुठनं उत्क्रांत झालं, का झालं, असे सगळे त्यातले प्रश्न आहेत. ऍक्च्युली इट्स अ टेक्स्टबुक ऑफ बायोलॉजी. लोकांना काय वाटतं मला माहित नाही. टायटल त्याच्यामुळे टायटलचाच बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सहभाग आहे. आणखी कुठली पुस्तकं तुला स्वतःला आवडली? मला जादुई वास्तव खूपच आहे. एक तर मला रिचर्ड डॉकिन्स लिखाण आवडतं आणि त्यातलं हे पुस्तक विशेष आवडतं. याचं कारण असं की त्याच्यामध्ये ना ते विज्ञानाबद्दल विस्मय वाढवणारी पुस्तकं खूप असतात. की हे बघा कसं स्पेस मध्ये गेलो तर असं दिसेल, मग ते चंद्र एवढ्या आकाराचा आहे, सूर्यमाला एवढी आहे, किंवा ह्युमन बायोलॉजी बद्दल की आपण आतडं 22 फूट लांब आहे असलं काहीतरी. हा, असं काहीतरी. सो पण याच्यामध्ये ना हे रिचर्ड डॉकिन्सचं जादुई वास्तव, त्याचं सेल्फिश जीन पण सेल्फिश जीन बरीच आहेत म्हणजे. पण याच्यामध्ये ना ही टॉक्स अबाउट दी प्रोसेस ऑफ सायन्स. म्हणजे या पुस्तकामध्ये ना, आता समजा आपण धड्याचं नाव बघितलं, ऋतू वसंत अधिक काय येती जाती, तैसेची का होती दिन आणि राती, असं एका याचं म्हणजे वाय इज देअर डे अँड नाईट अँड वाय आर देअर सीझन्स, असं ओरिजिनल आहे. पण या प्रसिद्ध काव्याच्या पंक्ती आहेत, अचूकच आले प्रमोदो वासारे हे सृष्टीचे कौतुक जाणं बाळा, म्हणजे त्याचं ते हे आहे. एनिवे, तर ही एक्सप्लेन्स की ऋतू का होतात याच्याबद्दल जगभरच्या लोकांच्या काय कल्पना होत्या है ना. की मग अशी वसंत नावाची काहीतरी देवता आहे, मग ती माहेरी जाते, म्हणजे अशी ग्रीक मिथ आहे की ती माहेरी जाते विंटर मध्ये आणि मग याच्यामध्ये परत येते आणि मग सगळीकडे सृष्टी फुलते वगैरे. असे तसे दिवस रात्र का होतात, मग तो सूर्य झोपतो, मग तिकडनं उठतो वगैरे, असे सगळे. सो दीज मिथ्स आर इंटरेस्टिंग, दे आर पोएटिक. ते आपल्याला आपल्या पूर्वजांबद्दलच्या काय कल्पना त्यांच्या होत्या जगाबद्दल आणि स्वतःबद्दल त्याचे एक खूप छान पर्स्पेक्टिव्ह देतात. असा असतो तो. पण डॉकिन्स असं दाखवतो की ठीक आहे ना, तुम्ही हे समजावून घ्या की ऋतू का होतात आणि दिवस रात्र का होतात, ते कसं तो पृथ्वी फिरते, तो आज तिरकाय, मग ते कसं कमी जास्त होतं, आणि असं तो सगळं समजावून सांगतो. आणि मग शेवटी म्हणतो की आता बघा बरं, हे जे काही मी सांगितलंय हे त्याच्याही पेक्षा काव्यात त्याच्याही पेक्षा सुंदर आहे. म्हणजे इव्हन ऍटम्स बद्दल पण त्याने ह्याच्यामध्ये दिलं की तो असं सांगतो की मोस्ट ऑफ द ऍटम इज एम्प्टी, इट्स एन एम्प्टी स्पेस, पण तरी तुम्ही आरपार का नाही जाऊ शकत भिंतीच्या. असे काय इंटरेस्टिंग गोष्टी तो सांगतो. आणि मग त्याचा शेवटचा पॅराग्राफ ना हा नेहमी अतिशय, म्हणजे जसं गवई शेवटी एक मोठीच्या मोठे ताण घेतो ना तसं तो करतो. आणि मग आपल्याला एकदम समेवर येऊन आपण भानावर येतो की अरे खरंच की हे तर म्हणजे पुराण कथा तर जादुई आहेतच, पण हे वास्तव सुद्धा तितकंच जादुई आहे आणि तितकंच आनंददायी आहे. आणि त्यातनं तो सगळं कित्येक ठिकाणी ही सेड मला हे खूप आवडलं की मला ना याच्या पुढे तुम्हाला ते एक्सप्लेन नाही करता, कारण मलाच ते समजलेलं नाही. मला वाटतं की ही जी विनम्रता आहे, हा, हे विज्ञानाचं एक व्यवस्थित लक्षण आहे आणि ते नकळतपणे त्या मुलांच्या आणि मोठ्यांच्या खरं तर बिंबवलं जातं. त्यामुळे आय बिलीव्ह दॅट दिस इज द बेस्ट. आणखी ना मी मुलांसाठी पण लिहितोय, म्हणजे मी लिहिलंय सुद्धा. मागच्या वर्षी किशोर मासिकामध्ये मी मला विज्ञान म्हणजे काय असं एक सिरीज लिहिली 12 लेखांची. त्याच्यामध्ये हाच विषय होता माझ्या डोक्यामध्ये की विज्ञानाची प्रोसेस कशी चालते आणि त्याच्यामध्ये लॉजिकल फॅलसीज म्हणजे काय, एक्सपेरिमेंट आणि त्याचा निष्कर्ष त्याचं कसं हे आहे, नातं आहे, आणि तुम्ही निगेटिव्ह गोष्ट कशी प्रूव्ह करू शकत नाही वगैरे, असे गमतीशीर गोष्टी त्याच्यामध्ये लिहून ते सगळं मुलांसाठी म्हणून केलं होतं. त्याचं पुस्तक येईल आता. त्याचं पुस्तक आता मला शास्त्रज्ञ व्हायचं, हा असं ते पुस्तक आहे. ते ते एक येईल. आणि आता मी गुगल आजीच्या म्हणजे शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी नावाच्या गोष्टी, आजी म्हटले फार बरं, मी मुद्दाम आजोबा गाठ मारले, आजी केली, तिला शास्त्रज्ञ केलं, तिला जर्मनी इंग्लंड मध्ये वगैरे फिरवून आणलं मी आधी. आणि आता ती त्या नातवंडांना गोष्टी सांगते.
आणि त्या मी दरवेळेला किशोर मासिकामध्ये लिहितो. मग ती आजी त्यांना परपेच्युअल मोशन बद्दल सांगते. ते पोरगं ते फिजेटशी खेळत असते आणि ते काहीतरी क्रिकेट मॅच जिंकून येतं, तर ते पोरगं म्हणतं की समजा मी बॉल मारला तर तो परतच येणार नाही असं होईल का? मग ते खेळणं म्हणतं ते थांबणार नाही असं होईल का? अँड दॅट आजी एक्सप्लेन्स की हाऊ परपेच्युअल मोशन इज इम्पॉसिबल. तर ती म्हणते की असं काय असं तो विचारतो. आता त्याच्या लेवलला जाऊन काय समजावून सांगणार नाही. ऑब्व्हियसली शी कॅनॉट टॉक अबाउट द लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तर ती म्हणते की टाळी एका हाताने वाजते का? तर तो म्हणतो नाही, एका हातात म्हणतो कारण हाताचं डिझाईन तसं आहे, बिकॉज इट इज इन दॅट फॅशन. तो पोरगा म्हणतो पण चुटके वाजते की? आणि मी म्हणते तसं धपाटा मारला की आवाज येतो की, म्हणजे लोक जे म्हणतात ना नवरा बायकोच्या विशेषतः की टाळी एका अंगाने वाजत नाही, माहित नाही त्या दोघांमध्ये काय होतं असं जेव्हा म्हणतात तेव्हा मी म्हणतो धपाटा मारला तर आवाज येतो, म्हणजे टाळीच वाजायला पाहिजे असं नाहीये. ती आजी सांगते ते ठीक आहे चुटकी वाजते एका हाताने पण बोटं दोनच लागतात. असं ते. आता द लेटेस्ट स्टोरी इज अबाउट, ती पोरं विचारतात, त्यांचा एक खेळ असतो, जर असं झालं तर असं काहीतरी. तर ती पोरं विचारतात की समजा चंद्र पडला तर काय होईल, असा प्रश्न असतो. मग ती आजी त्यांना रंगून रंगून सांगते की काय काय होईल. आणि ऍक्च्युली तुम्ही समजा बघितलं, यू कॅन सर्च द नेट ऑल्सो, त्याच्यावरती पण ही इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे. तर ती अगदी रंगून की कसा हाहाकार माजेल की भरती ओहोटीच्या लाटा खूप यायला लागतील, किनारे उद्ध्वस्त होतील, समुद्राचं पाणी भरतीमध्ये नद्यांमध्ये जाईल, नापीक होईल, आणि मग चंद्र खूप जवळ यायला लागला तर ते पृथ्वीच्या कवचाला सुद्धा भरती ओटी येईल. पण ते पाणी इतकं लवचिक नाही, त्यामुळे भूकंप होतील. भूकंप झालं की ते क्रॅक होईल, मग ज्वालामुखी होतील, मग सगळं धूर राख अंक पसरेल आणि सगळं जीवसृष्टी नष्ट होईल असं ते सांगते. म्हणजे पोरं जरा रडायला असं ते खूप गमतीशीर आहे. आणि आय बिलीव्ह की इट विल बिकम मोर अँड मोर इंटरेस्टिंग. आता पुढच्या त्या मुलांनी प्रश्न विचारलाय की समजा आपण एका छोट्या कॅप्सूल मध्ये बसलो आणि गिळलं तर आपल्याला आत काय काय दिसेल. ओके, सो नाव शी विल एक्सप्लेन द एंटायर डायजेस्टिव्ह सिस्टम इन दॅट. अशा पद्धतीचं ते आहे. खूप कल्पना असतात डोक्यात आणि खरंच मला आवडतं ते. आता तू आणि रुपाली जे करतात त्याचं नाव विसरले मी. ते तर खरं म्हणजे या सगळ्यापेक्षा खूपच अलग चीज आहे. ऍक्च्युली राधिका सांत्वना म्हणजे मी वाचत होतो अबाउट फेमिनिस्ट लिटरेचर आणि त्याच्यामध्ये मला असा उल्लेख सापडला की मुद्दू पलनींनी राधिका सांत्वना नावाचं काव्य लिहिलेलं आहे विच टॉक्स ओपनली अबाउट फिमेल सेक्शुअलिटी. म्हणून मला त्याच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. म्हणून मी त्याचं इंग्लिश हे वाचलं, द अपीजमेंट ऑफ राधिका म्हणून. आणि ते वाचल्यानंतर ते इंग्लिश असून सुद्धा मला इतकं अपील झालं की म्हटलं नाही याचं मराठीच करायला. म्हणून मग मी ते एक गंमत म्हणून मी ते करायला लागलो. कारण त्यात कसं व्हायचं, ती ओळ वाचली ना की त्यातले मूळ शब्द काय असेल असं डोक्यात यायचं. म्हणजे त्याच्यात असं असायचं की द स्लेअर ऑफ डेमन्स. आता स्लेअर ऑफ डेमन्स हे काय आपल्याला दैत्य दमन म्हटलं जवळचं वाटतं. द स्टीलर ऑफ हार्ट्स म्हटल्यावरती आपल्याला हे स्टीलर ऑफ हार्ट्स नाही, हे चित्त चोरटच आहे असं ते कृष्णाचं वर्णन. वन हू वेअर्स द कौस्तुभ जेम. तर म्हटलं हे कौस्तुभधारी असा शब्द आहे, तेलुगू मध्ये सुद्धा तोच असेल कदाचित. मग तो काय असेल मला माहित नाही. पण मग मी त्याचं वृत्तबद्ध आणि अगदी मी सगळे श्लोक वाचले, स्तोत्र वाचली, संत पंत तंत साहित्य सगळं वाचलं, त्या गवळणी वाचल्या, त्या लावण्या वाचल्या, 18व्या शतकातल्या ज्या काय मराठी होत्या त्या. तिथे खूप मदत झाली मला स्थानिक लायब्ररीची, कारण खूप त्यांच्याकडे उपलब्ध आहे सगळी माहिती. मेघदूताची भाषांतरं वाचली, जयदेवाच्या गीतगोविंदाची भाषांतरं वाचली, मूळ संस्कृत वाचलं. मला काय संस्कृत येत नाही पण त्याचा अर्थ कळणं इतपत समजतं म्हणजे, आणि भाषांतर असतं. त्यामुळे शांत शेळक्यांनी केलेलं भाषांतर वाचलं. नंतर भाण म्हणून संस्कृत मध्ये एक प्रकार आहे बरं का, तो म्हणजे भाण म्हणजे भगवा अशाच अर्थी तो शब्द आहे असं समजायला हरकत नाही. आणि तो त्या संध्याकाळची वेळ आहे आणि त्या वेश्यावस्तीमध्ये तो आहे, गणिका वस्तीमध्ये. आणि त्या सगळ्या तो भाण त्या गिराईक पटवतोय आणि तो दोन्हीकडनं कमिशन घेतो असं ते काहीतरी त्याचं सगळं वर्णन आहे. त्याचे ते काही भाण आहेत आणि ते पण मी वाचले, म्हणजे त्या सगळ्या याच्याशी परिचय व्हावा म्हणून.
आणि मग मी त्याचं ते भाषांतर करायला घेतलं. आणि जे आपल्याला वाटत असतं की त्या देवदासी किंवा ती भोगपत्नी असा शब्द वापरलाय, ती राजाची ठेवलेली बाई, ती स्पष्ट शब्दात सांगायचं. पण त्या ठेवलेल्या बाया किती कॅलिबरच्या आहेत ह्याच्यावरती त्या राजदरबाराची प्रतिष्ठा अवलंबून होती, त्या देवळांची प्रतिष्ठा अवलंबून होती. आणि याच बायांनी संगीत, नृत्य, वादन या सगळ्या कला त्यांनी जपून केल्या, जतन केल्या, वाढवल्या. शतकानुशतक त्यांचं ते, म्हणजे त्याला वाईट बाजू नाहीये असं मला म्हणायचं नाही. म्हणजे जट येणं आणि काय वेश्या व्यवसाय आणि हे सगळे पैलू आहेतच, नाही असं नाही. पण त्यांना वर्षाचं नव्हती अशा पद्धतीचं, म्हणजे काय म्हणायचं, गणिका होणं हे करिअर होतं. इट वॉज अ करिअर ऑप्शन. आणि त्याला प्रतिष्ठा होती, पैसा होता, वर्षासनं होती, कॉम्पिटिशन होती. इट वॉज नॉट इझी. त्या मुद्दुपदनीचं तिचं शिक्षण आणि तिचं जे काही इन्साइट्स आहेत ना त्याच्यामध्ये, तर ते कुठले कुठले पुराणातले, महाकाव्यातले दाखले तिने त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ते सुंदरच आहे. म्हणजे कारण त्या ज्या गणिका किंवा त्या एवढ्या स्ट्रॉंग होत्या बायका. आणि म्हणजे त्या अरे अरे बिचाऱ्या वगैरे अजिबात नव्हत्या म्हणजे. हो. आणि ते खूपच हुशार आणि सगळ्याच प्रकारच्या. आणि ज्या नागरत्नम्माने या पुस्तकाचं पुनरुज्जीवन केलं आणि त्याची संपादित आवृत्ती प्रसिद्ध केली 1910-11 साली काहीतरी, ती नागरत्नम्मा स्वतः एक गणिकाच होती. ती म्हैसूरच्या महाराजांकडे, सावकारांकडे, अनेक सावकारांकडे राहिलेली होती. आणि तिला यामुळेच ममत्व होतं की अरे ही मुद्दुपदनी माझ्यासारखीच गणिका आहे, तर मी तिच्या काव्याचं काहीतरी केलं पाहिजे. आणि नागरत्नम्मा स्वतः उत्तम व्हायलिन वाजवायची, अतिशय उच्च शिक्षित बहुभाषा कोविद होती. आणि तिचे कार्यक्रम व्हायचे, जलसे व्हायचे, व्हायलिनचे, नाचाचे, गाण्याचे. आणि इन्कम टॅक्स भरणारी ती पहिली बाई होती. खूपच आहे. म्हणजे तो पुन्हा जो आपण सारखा व्यवस्थेविषयी बोलतो ना, की इतकं सगळं असून त्यांना असं करून टाकणं, त्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये व्हिक्टोरियन मूल्यही ते पण. कारण 150 वर्षानंतर तिने पुस्तक प्रसिद्ध केलं, त्याच्यावरती अश्लीलतेचे आरोप झाले. का झाले? कारण तो देवदासी कायदा येण्याच्या बेतात होता. ब्रिटिशांनी ही पद्धत वाईट ठरवलेली होती. आणि त्यांच्या चष्म्यातनं आपणच आपल्या संस्कृतीकडे आणि आपल्या परंपरेकडे बघायला लागलो. त्यामुळे ते खरं तर म्हणजे त्यातला आपला तोल ढळला असं म्हणायला पाहिजे. तोल ढळला म्हणजे मुख्य ती व्यवस्था त्या दिशेला गेली ना, त्याच्याने झालं. म्हणजे कसं एकूण ती मातृसत्ताक व्यवस्था असणं आणि त्या सगळ्या याच्यामध्ये यार हे करायच्या, व्यापार करायच्या आणि केवढ्या पैसा मिळवायच्या खूप, आणि भावनिक दृष्ट्या समर्थ होत्या. कलेचा केवढा मोठा भाग, खूप मोठा. म्हणजे भरतनाट्यम आणि हे सगळ्या जागा आपण क्लासिकल डान्स जे म्हणतो ते सगळे या परंपरेतनं खरं तर आलेले. आणि आज तुम्ही समजा त्यातली काव्य आणि त्यांची जी पारंपरिक हे बघितलं ना, तर त्याचा अर्थ समजत नाही म्हणून मुली नाचतात. त्या मूळ काव्याचा अर्थ समजा त्यांना समजला तर त्या नाचतील. असं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे आपल्याला मिळून साऱ्या जणीसाठी करायचंय एकदा. आणि चाललंय आपल्या केबलची चुकामुक होते, पण आपण ती नक्की करूया. आणि रुपाली पण त्याच्यामध्ये असणार आहे. रुपाली वाचन करते, आणि म्हणजे एक जवळजवळ 2 तासाचा तो कार्यक्रम सादर केल्यासारखा असतो. आणि त्याच्यामध्ये त्या भाषेबद्दल, त्यातल्या काय म्हणायचं जे यमक अनुप्रास आणि जे काही विनय वृत्त वापरले त्याच्याबद्दल आणि त्याच्या सगळ्या इतिहासाबद्दल असं आम्ही सांगतो. त्यामुळे ते जास्त रंजक होतं. आणि खरं तर स्त्रियांच्या लैंगिकतेबद्दल तिने जे काय लिहिलेलं आहे ना, दॅट म्हणजे मी मास्टर्स अँड जॉन्सन विच इज सपोज टू बी द स्टँडर्ड टेक्स्टबुक ऑफ सेक्सॉलॉजी फॉर डिकेड्स टुगेदर, त्यांनी जे काही संशोधन करून सांगितलंय तोच अनुभव तिचा आहे. म्हणजे अर्थात यांनी तो संशोधन करून सुविध पद्धतीने मांडलेला आहे, तिने तो वैयक्तिक अनुभव म्हणून दिलेला आहे. पण कुठे मास्टर्स अँड जॉन्सन, कुठे त्यांचा काळ, कुठे तिचा काळ, पण ते जुळतं. कारण शेवटी मानवी प्रवृत्ती आहे. आणि रिस्पॉन्स कसा येतो श्रोत्यांचा? खूप छान. त्याचं आय डोंट नो 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या आणि रुपालीच्या नावामागे डॉ असे अक्षर आहे. त्याचा खूप मोठा फायदा आहे की लोकांना हे माहित आहे की दिस इज समथिंग, दिस पर्सन विल टॉक विथ रिस्पॉन्सिबिलिटी आणि सिरियसली, हे फ्रिवलस नाही. दॅट इज वन. सेकंडली, आम्ही नुसतं ते काव्य वाचत नाही, तर त्याचा मी म्हटलं तसं इतिहास आणि त्यातला भाषिक गोडवा जो आहे ते सगळं आम्ही त्याच्यातनं मांडत जातो.
इंग्लिश मधनं मराठीत भाषांतर केलंय तर त्या इंग्लिश भाषांतराच्या म्हणून काय मर्यादा आहे. म्हणजे एक साधं उदाहरण मी सांगतो की शंकराला कितीतरी शब्द आहेत है ना, पण भोलेनाथ याचं वेगळं प्रतिमा आणि उग्रदेव याची वेगळी प्रतिमा ती आपल्या मनामध्ये आहे. म्हणजे हे शब्द आज संस्कृतीचं गाठोडं घेऊन येतात तर ते इंग्लिश मध्ये कसं ट्रान्सलेट करणार तुम्ही, कारण इंग्लिश आणि तेलुगू म्हणजे या सवती आणि मराठी आणि तेलुगू या राधाकृष्णासारख्या म्हणजे त्यांची संस्कृती आणि संस्कृत भाषा इतके शब्द संस्कृत पासून उद्भवलेले आहेत त्यामुळे ते खूप सोपं जातात. त्यामुळे ती मजा त्याच्यामधनं येते आणि अर्थात ते खूप कामोत्कट आणि भावोत्कट आहे आणि म्हणजे इट इज लाईक स्केटिंग ऑन द एज ऑफ द रिंग. तुम्ही कधी पण तुमचा पाय घसरून तुम्ही अश्लीलतेकडे जाऊ शकता, पण तसं न होऊ देणं हे त्यातलं खूप महत्वाचा अंग आहे असं मला वाटतं. आणि श्रोत्यांचा प्रतिसाद हा या दृष्टीने खूपच मॅच्युअर आणि विलक्षण असतो असं म्हणायला हवं. मला नेहमी पुरुष नाटकाची काय म्हणूया व्यथा आठवते की तिथे प्रतिसाद जो मिळायचा तो ते लोक बलात्कार एन्जॉयच करायचे, त्याला काही हेच नव्हतं. म्हणजे जरी नाना पाटेकरनी स्टेजवर घेऊन आव्हान वगैरे केलं, खरं तर असं करावं लागणं हे मुळात चुकीचं आहे, पण तशा पद्धतीने लोकांनी ते घेतलं. अजून तरी राधिका सावंतांचं तसं झालं नाही. एक तर असंही असेल की तुम्ही अजून तसा सिलेक्टेड ऑडियन्स आहे, ते पण आहे. आम्ही काय असं तिकीट जाहीरपणे काही केलेलं नाही, पण माझ्या मते ते करायला हरकत नाही. म्हणजे विथ अ रिस्क की हरकत नाही की असं होऊ शकतं, पण हे एज्युकेशन पण आहे. एक्झॅक्टली, म्हणूनच मला वाटलं की ते लोकांना पॉप्युलर व्हायला पाहिजे. त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. आणि शेवटचा नेहमीचा प्रश्न की या सगळ्या ह्याच्यात रुपाली कुठे? रुपाली माझ्या लिखाणामध्ये काय ढवळढवळ करत नाही, पण तिच्या सजेशन्स असतातच. ती पहिली श्रोता सुद्धा असते आणि पोरगा माझा तो फार स्मार्ट आहे, मोहित. तर त्याच्याने ऍक्च्युली ना आय डोंट नो तुम्ही वाचलं की नाही, एक पार्थ म्हणून मी व्यक्तिचित्र लिहिलंय. तर ते असे टिपिकल शहरी मुलं कशी येतात आणि त्या बापाला आपल्या मूळ गावाची आवड असते, तो त्या मुलाला घेऊन येतो आणि मग त्या मुलाला मात्र त्याच्यात काहीच इंटरेस्ट नसतो असं. कारण हे सगळं मी बघतो आसपास. तर हे मला माझ्या मुलांनी सांगितलं, अरे तो इथं खेळायला जायचा, त्याच्या मित्राचं शेत आहे आणि तिथे असं ते लोक जेवायला बिवायला यायचे. तो म्हणतो, पप्पा हे जे मुलं येतात ना ते सगळे बरगडा घातलेले असतात, सगळ्यांना चष्मा असतो, सगळ्यांचं नाव पार्थ असतं आणि सगळ्यांच्या आई बाबाला त्यांना मातीत खेळायला जाऊ नको असं सांगतात. असं त्याचं ऑब्झर्वेशन असतं. दॅट सेट मी थिंकिंग की अरे असं आपल्याला काहीतरी लिहिता येईल वगैरे. आणि या गुगल आजीच्या गोष्टी म्हणजे खरं तर मीच आहे गुगल आजी. म्हणजे छान आहे ना की जेंडरच्या एकूण म्हणजे पोरांबरोबर मी जे काय त्यांना खोड्या काढल्या म्हणा किंवा शिकवलं म्हणा तेच या निमित्ताने कागदावरती होतं. त्यामुळे एका अर्थाने त्यांचा पण सहभाग आहे. थँक्यू सो मच. खूप मस्त वाटलेलं आहे. गप्पा छान झाला.